तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि आपण आज आलोय सोमेश्वर महादेव मंदिर बघायला. तर आपण आता जेतमलूमध्ये जाणार आहे. तर इथं पावती वगैरे घेतली जाते. पुढे आल्यावर इकडं आपल्याला पार्किंगची सोय दिसेल. इकडं टू व्हीलर आणि इकडच्या साईडला इकडं आहे फोर व्हीलर पार्किंग. आणि इकडं आहे ते पेड्यांचे नारळाचं प्रसादाचे स्टॉल लावलेले आहे. आणि इकडच्या साईडला खेळण्यासाठी गार्डन पण आहे. आणि आपल्याला सोमेश्वर मंदिर आहे ते इकडच्या साईडला आहे. तर जे मेन सोमेश्वर महादेव मंदिर आहे ते खाल्ल्या साईडला आहे. आणि त्याच्याच वरती इकडं पण छोटे असे मंदिर आहेत. तर इकडं राम जानकी मंदिर आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, असे मंदिर आहेत. पहिले आपण इकडे जाऊ. आणि इकडच्या मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे लॉक वगैरे लावलेलं आहे. आणि इकडं आहे ते लक्ष्मीनारायण मंदिर. आपण आता इकडे जाणार आहे. आणि मंदिराच्या वरती स्थापना पण आहे. 7/12/1968 हे मंदिर आहे. आणि ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस इथं भाऱ्या वगैरे लागतात, तर त्याच्यासाठी अशी सोय आहे. आणि आपण आता इथं मंदिरात जाणार आहे. आणि मंदिर तुम्ही बघू शकता किती असं प्राचीन मंदिर आहे. आणि मंदिर हे सकाळी 5 वाजता उघडतो आणि संध्याकाळी 6 वाजता हे मंदिर बंद होते. आणि समोरच आपल्याला नंदीची मूर्ती बघायला मिळेल. आणि इकडे फोटो पण आहेत लावलेले. आणि मंदिराचा उंबरठा तुम्ही बघू शकता कसा आहे. तर आपलं आता सोमेश्वर मंदिराचं दर्शन झालंय. आपण आता मागल्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे, तिथं आपण जाणार आहे. खूप असं सुंदर मंदिर आहे. मध्ये हनुमानाची खूप अशी सुंदर मूर्ती पण आहे. तर दर्शन करून आल्यानंतर इकडच्या साईडला आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आणि त्याच्याच खाल्ल्या साईडने इकडे आहे गंगा नदी. आपण आता थोडंसं तिकडे जाणार आहे. आणि इकडं पण बोटिंग वगैरे आहे, तर आपण आता तिकडे बघू बोटिंगची काही सोय आहे. बोट बघू शकता. इकडे एक लहान पोरांसाठी खेळण्यासाठी आहे गार्डन, म्हणजे झोके वगैरे आहेत. आणि इकडे स्टॉल लावले आहेत, मक्की वगैरे इथून घेऊन खाता येतं. आणि इकडं बोटिंग आहे, तर आपण आता तिकडंच जाणार आहे, बोटिंग बघणार आहे. आणि बोटिंगचे पण रेट आपण बघू बरं किती आहे. आणि इथं बोटिंगचे रेट पण आहे, तुम्ही इकडं बघू शकता. आणि आहे इकडं आहे सोमेश्वरची बोटिंग. आणि इकडेच वरच्या साईडला आहे तो सोमेश्वर धबधबा. आणि तुम्ही बघू शकता तिकडं बोट एक येऊ राहिले. आणि आपण आता इकडं लय वेळ घालवला, आपण आता निघणार आहे.
चला तर आपण दर्शन पण झालं आणि तिकडे बोटिंग होती तिकडे फिरून पण झालं आहे. आपण आता निघू.